तर विठ्ठल भक्तांसाठी एक मोठी खुशखबर आहे। तिरुपती बालाजी प्रमाणेच आता पंढरपुरात सुद्धा विठ्ठलाचं टोकन दर्शन पद्धत सुरू होणार आहे। कितीही गर्दी असली तरी सुद्धा विठ्ठलाचं दर्शन आता काही मिनिटांमध्ये शक्य होणार आहे। याच टोकन दर्शनाची प्रायोगिक चाचणी सुद्धा आता सुरू करण्यात आली आहे। बघूयात। दरवर्षी आषाढी एकादशीला विठ्ठल भेटीच्या ओढीनं चालत येणारी लाखो पावलं पंढरीत पोहोचतात। आयुष्यात एकदा तरी विठ्ठलाची उराउरी भेट व्हावी म्हणून अनेक वर्ष लाखोंच्या गर्दीत आवर्जून वारी करणारे वारकरी पंढरपूरला येतात। मात्र गर्दीच्या प्रचंड महापुरात त्यांना विठ्ठलाचा पदस्पर्श होत नाही। मुखदर्शन घेऊन कळसाला हात जोडून पुढच्या वर्षी विठ्ठलाला नक्की भेटेन, त्याच्या पायावर डोकंही टेकवेन असं म्हणत वारकरी पंढरीतून माघारी जातो। मात्र आता पंढरपुरात गेल्यानंतर विठ्ठलाच्या पायावर डोकं ठेवायला फार वाट बघावी लागणार नाहीये। गर्दीच्या भीतीनं मुखदर्शन कळसाचं दर्शन घेऊन पंढरीतून निघणाऱ्या वारकऱ्याला विठ्ठलाचा पदस्पर्श घडवण्यासाठी आता लागणार आहे ते फक्त एक टोकन। भाविकांना वेळेत दर्शन मिळावं आणि चांगलं दर्शन व्हावं, त्यांच्या चहाची नाश्त्याची सोय व्हावी अशा पद्धतीनं दर्शनाची व्यवस्था आता मंदिर समितीच्या मार्फत केली जाते। आणि त्याच अनुषंगाने आपण बघतो की या सगळ्या प्रक्रियेचा लाभ ऑनलाईन तर होईलच होईल, पण त्याच्यासोबत दर्शन बारीच्या रांगेत उभ्या असणाऱ्या भाविकांनाही टोकन दर्शन घेता येईल। पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर प्रशासनानं विठ्ठल दर्शनासाठी ऑनलाईन बुकिंगद्वारे आरक्षण करून टोकन देण्याची व्यवस्था तयार केली आहे। महत्त्वाचं म्हणजे ही सुविधा निशुल्क आहे, त्यामुळे फार वेळेत रांगेत ताटकळत न राहता आधीच आरक्षण केलं असल्यानं अवघ्या काही मिनिटांमध्येच विठ्ठलाचं दर्शन शक्य होणार आहे। शहरात जवळजवळ आम्ही 100 काउंटर लावण्याचं नियोजन केलेलं आहे। त्यामध्ये प्रामुख्याने रेल्वे स्टेशन असेल, एसटी स्टँड असेल, पत्राशेड आहे। त्याचप्रमाणे प्रमुख जे मार्ग आहेत, ज्या ठिकाणावरून भाविक मोठ्या प्रमाणात पंढरपुरात दाखल होतात, त्या प्रमुख मार्गावरती मंदिरे समितीमार्फत टोकन दर्शनाची बुकिंगची सुविधा करण्यात येईल। प्रायोगिक स्तरावर सुरू केलेला हा टोकन दर्शनाचा उपक्रम पंढरपूर वारी आणि आषाढी एकादशीच्या दिवशी सुद्धा सुरू ठेवायचा की नाही याबाबत प्रशासनानं अद्याप कोणताही निर्णय घेतलेला नाहीये। भाविकांना 10 तास रांगेमध्ये घेऊन दर्शन घ्यायला लागत होतं, तर ते टोकन दर्शनामुळे साधारणतः ते एक तासामध्ये दर्शन होतं आणि ही सुविधा अतिशय चांगली आहे आणि याच्यामध्ये इझी दर्शन होण्यासाठी खूप सारी मदत होईल आणि नागरिकांचा, भाविकांचा सगळ्यात महत्त्वाचा की त्रास कमी होईल। आषाढी एकादशीच्या निमित्तानं वारी काळात पंढरपुरात लाखो वारकरी दाखल होतात। त्यांना देण्याकरता पुरेसे टोकन आणि ऑनलाईन व्यवस्था उपलब्ध करून देणं सध्या तरी शक्य दिसत नाहीये। शिवाय खेड्यापाड्यातून येणाऱ्या वारकऱ्यांना ऑनलाईन बुकिंग करणं ही शक्य होणार नाहीये। जे 2-3 तास दर्शनाला लागणार आहे ते फक्त 15 ते 20 मिनिटांमध्ये होत आहे। याच्यामुळे भाविकांची खूपच सुविधा होत आहे आणि खूप वेळ वाचल्यामुळे खूप समाधानकारक दर्शन होत आहे। मात्र आषाढी वगळता इतर दिवसांची पंढरपुरातली गर्दी कमी करायची असेल आणि येणाऱ्या काळातल्या गर्दीमुळे होणाऱ्या दुर्घटना टाळायच्या असतील तर विठ्ठलाला भेटायला त्याच्या श्रद्धेसोबतच आता टोकनही न्यावं लागेल। सचिन कसबे, पंढरपूर, झी 24 तास।